नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, एसटी कर्मचारी संपामुळे सामान्य प्रवाशांचे हाल. जाणून घ्या कोणकोणत्या मार्गावरील बस बंद आणि सुरू आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी राज्य शासनात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत ही झालेली आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चिघळल्यास सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो. तर मित्रांनो, येत्या काळामध्ये गणपती बाप्पाचे आगमन हे होत आहे. या दरम्यान प्रवाशांच्या जाण्या येण्याचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. दरम्यान एसटी सेवेच्या माहितीसाठी अनेक स्थानकात फोन करणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून प्रतिसाद मिळेना झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय हे होत आहे. सकाळनेही आज कोणत्या मार्गावर बस सुरू आहे आणि बंद आहे याची चौकशी करण्यासाठी फोन केले असता अनेक स्थानकांकडून प्रतिसाद हा मिळाला नाही. कोणकोणत्या मार्गावर बस सुरू आणि बंद ते आपण बघूया. दरम्यान कोल्हापूर, मिरज आणि सातारा बस स्थानकातून आम्हाला प्रतिसाद मिळाल्या माहितीनुसार कोल्हापुरातून पुणे, मुंबईकडे धावणाऱ्या बस सुरू आहेत. तर मिरज आणि सातारा स्थानकातून 10% बस धावत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सातारा जिल्ह्यातील अनेक आगारातून सकाळपासून एकही बस बाहेर पडल्याचे नसल्याचे दिसून आले. स्वारगेट बस स्थानकातील स्थिती. एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद असल्याची माहिती ही दिसून आली. काय आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या? गेल्या काही वर्षांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे ही प्रमुख मागणी आहे. कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी आणि यासह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही एसटी मोफत पास सवलत द्यावी असे अनेक मागण्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहे. तर मित्रांनो, आता एसटी हे काही दिवसासाठी बंदच आहे. जोपर्यंत संप मिटणार नाही तोपर्यंत एसटी हे बंद राहील. सध्या तरी मित्रांनो काही सांगता येणार नाही की किती दिवस एसटी हे बंद राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशी अपडेट आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.